नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. पुण्यातील हडपसर शेवाळेवाडी परिसरातून एक मोठी घटना समोर आली आहे. भर रस्त्यावर पेट्रोल आणि डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला अचानक आग लागली. टँकरमध्ये तब्बल 15,000 लिटर डिझेल आणि 5,000 लिटर पेट्रोल असा मोठा साठा होता. परिसरात एक क्षण भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. घटनेविषयी सविस्तर माहिती पाहूया. आज सकाळी 9:20 वाजता हडपसर शेवाळेवाडी चौकात पेट्रोल आणि डिझेलचा टँकर उभा असताना केबिनच्या भागाला अचानक आग लागली. अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला तत्काळ याची माहिती मिळाली. हडपसर, काळेपाडल, बीटी कवडे रोड आणि खराडी येथील अग्निशमन वाहने तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. टँकर चौकात असल्याने आणि त्यामध्ये डिझेल व पेट्रोलचा मोठा साठा असल्यामुळे परिसरात भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु अग्निशमन जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा करून काळजीपूर्वक आगीवर नियंत्रण मिळवले. आग टँकपर्यंत पोहोचू नये यासाठी अग्निशमन दलाने विशेष खबरदारी घेतली. आग लागल्याच्या क्षणी टँकरचा चालक घाबरून बाहेर उडी मारून बाजूला झाला आणि सुखरूप बचावला. टँकरमध्ये 15,000 लिटर डिझेल आणि 5,000 लिटर पेट्रोल साठा असल्याचे तपासात समोर आलं. टँकर लोणी येथून पुण्याकडे जात होता. या संपूर्ण कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, निलेश लोणकर, वाहक नारायण जगताप, राजू शेख, तांडेल शौकत शेख तसेच फायरमॅन बाबा चव्हाण, चंद्रकांत नवले, रामदास लाड आणि अविनाश ढाकणे यांनी सहभाग घेतला. अग्निशमन दल वेळीच पोहोचले आणि जवानांनी दाखवलेली सतर्कता यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.